नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. पाकिस्तानात क्वेट्टा इथल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रावर दहशतवादी हल्ला, 60हून अधिक जण ठार. मुस्लिम महिलांना समान अधिकार मिळण्याच्या दृष्टीनं त्रिवार तलाकच्या मुद्द्याला राजकीय रंग नको, पंतप्रधानांचं आवाहन. विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या सिटी ट्रान्सफॉर्मेशन सेंटरचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. कुपोषण निर्मूलनासाठी 5 मंत्री आणि सचिवांचा समावेश असलेल्या कृती दलाची स्थापना. जीएसटीची अंमलबजावणी करताना बँक, विमा आणि शिपिंग क्षेत्राला येणाऱ्या अडचणी वस्तू आणि सेवा कर परिषदेसमोर मांडण्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं आश्वासन. राज्यातल्या सामाजिक ऐक्याच्या दृष्टिकोनातून विविध जाती धर्मांच्या मोर्चेकऱ्यांच्या न्याय मागण्यांचा सरकारनं गांभीर्यानं विचार करावा, प्रकाश आंबेडकर. आणि नक्षलवादाला चळवळ म्हणणाऱ्यांनी यातून बाहेर पडून मुख्य प्रवाहात सामील व्हावं, असं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचं आवाहन. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. पाकिस्तानात बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा इथल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रावर काल दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 60हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे, तर 100हून अधिक जण जखमी झाले आहेत. या चकमकीत 2 पोलीस आणि 3 दहशतवादीही मारले गेले आहेत. प्रशिक्षण केंद्रातल्या वसतिगृहाच्या प्रवेशद्वारातून 5 ते 6 दहशतवादी आत आले. प्रथम त्यांनी 2 स्फोट केले आणि त्यानंतर बेछूट गोळीबार करायला सुरुवात केली. दहशतवाद्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना ओलीस धरल्याचंही वृत्त आहे. हल्ल्याच्या वेळी प्रशिक्षण केंद्रात सुमारे 500 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. आतापर्यंत 200 प्रशिक्षणार्थींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेनं घेतलेली नाही. चकमक अद्यापही सुरू आहे, अशी माहिती बलुचिस्तानचे गृहमंत्री सरफराज बुक्ती यांनी दिली आहे. मुस्लिम महिलांना त्यांचे अधिकार मिळणं गरजेचं असून त्रिवार तलाकच्या मुद्द्याला राजकीय रंग देऊ नका, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल उत्तर प्रदेशात बुंदेलखंडात महोबा इथं एका जनसभेत भाषण करत होते. मुस्लिम महिलांना त्यांचा हक्क मिळवून देणं हे सरकारचं कर्तव्य असं सांगत मुस्लिम सुधारकांनी यावर चर्चा करायला हवी, असं ते म्हणाले. मेरी मुसलमान बहन, उसका क्या गुनाह? कोई ऐसे ही टेलीफोन पर 3 तलाक बोल दे और उसकी जिंदगी तबाह हो जाए? क्या मुसलमान बेटियों के हकों की रक्षा होनी चाहिए कि नहीं होनी चाहिए? क्या मुसलमान माताओं बहनों को रक्षा मिलनी चाहिए कि नहीं मिलनी चाहिए? क्या मुसलमान बहनों को समानता का अधिकार मिलना चाहिए कि नहीं मिलना चाहिए? कुछ मुस्लिम बहनों ने अदालत में अपने हकों की लड़ाई लड़ी. सुप्रीम कोर्ट ने हमें पूछा कि आप भारत सरकार क्या कहती है. हमने साफ साफ अपने शब्दों में कहा कि माताओं बहनों पर कोई अन्याय नहीं होना चाहिए, संप्रदाय के आधार पर भेदभाव नहीं होना चाहिए. वाराणसी इथं मोठ्या विकास कामांची नांदी काल पंतप्रधानांच्या उपस्थितीत झाली. ऊर्जा गंगा प्रकल्पाची कोनशिला पंतप्रधानांनी बसवली. वाराणसीत अंदाजे 13,000 कोटी रुपयांच्या नैसर्गिक वायू वाहिनी प्रकल्पाची सुरुवातही काल पंतप्रधानांनी केली. मंत्रालयात निर्माण करण्यात आलेल्या सीएम वॉर रूमच्या धर्तीवर विविध प्रकल्पांचं नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या सिटी ट्रान्सफॉर्मेशन सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत विकासाचे विविध 110 महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. यात शैक्षणिक, ऊर्जा संवर्धन, अग्निशमन, उद्यान, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांचं प्रभावी नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या थेट नियंत्रणाखाली सिटी सेंटर निर्माण करण्यात आलं आहे. अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण हे या सेंटरचे कार्यकारी प्रमुख आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल या सेंटरची पाहणी केली, तसंच या सेंटरमध्ये कशा प्रकारे काम चालतं हेही पाहिलं. अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अतिरिक्त आयुक्त अशोक कुमार रणखाम, महापौर संजय मोरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे हे यावेळी उपस्थित होते.
किमान वेतन अधिनियमाअंतर्गत कामगारांचं किमान वेतन न देणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं. मुंबई, नाशिक आणि ठाणे महानगरपालिकेत काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास 8,000 इतकी आहे. 2 महिन्यांपूर्वी कामगार संघटनेबरोबर झालेल्या समन्वय बैठकीत कामगारांना किमान वेतन मिळेल तसंच दिवाळीपूर्वी 20 महिन्यांची थकबाकी मिळेल अशी भूमिका कामगार मंत्र्यांनी मांडली होती. त्याचवेळी या तिन्ही महानगरपालिकांनाही याबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र तरीही अद्याप या तीनही महानगरपालिकांनी कार्यवाही पूर्ण केलेली नाही. तसंच किमान वेतन अधिनियमाअंतर्गत संबंधित कंपनी किंवा महानगरपालिकेकडून 10 पटीनं थकीत वेतन वसूल करण्याची तरतूद आहे. त्यामुळे या तीनही महानगरपालिकांनी थकीत वेतनाची कार्यवाही त्वरित पूर्ण करावी, अन्यथा त्यांना दोषी धरून कायदेशीर कारवाई केली जाईल असं पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केलं आहे. बालविकासासाठी असलेल्या विविध विभागांच्या योजनांचं एकत्रीकरण करून कुपोषणावर मात करण्यासाठी राज्य सरकारनं कृती दल स्थापन केलं आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली. या कृती दलात 5 मंत्री आणि सचिवांचा समावेश आहे. युनिसेफच्या वतीनं मुंबईत आयोजित हवामानातील बदल, वाढतं नागरीकरण या विषयावरील 3 दिवसांच्या चर्चासत्राचं उद्घाटन मुख्य सचिवांनी काल केलं. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचं पोषक आहार धोरण तयार करणार असल्याचंही ते म्हणाले. एकीकडे पालघर जिल्ह्यात कुपोषणाचं प्रमाण आढळून येत असतानाच दुसरीकडे माता मृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी करताना बँक, विमा आणि शिपिंग क्षेत्राला येणाऱ्या अडचणी वस्तू आणि सेवा कर परिषदेसमोर मांडू, तसंच ही कर प्रणाली अंमलात आणताना त्यांना सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देऊ असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल सांगितलं. या संदर्भात काल वित्तमंत्र्यांनी बँकिंग, विमा कंपन्या आणि शिपिंग क्षेत्रातल्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली, तसंच त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या तीनही क्षेत्रांचे व्यवहार आंतरराज्य होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जीएसटी लागू करताना अंमलबजावणीची प्रक्रिया अधिक सोपी आणि स्पष्ट असणं गरजेचं आहे, असं ते यावेळी म्हणाले. यावेळी मुनगंटीवार यांच्यासमोर बँक, विमा कंपन्या आणि शिपिंग क्षेत्रातल्या प्रतिनिधींनी आपली बाजू मांडली. राज्यातल्या सामाजिक ऐक्याच्या दृष्टिकोनातून विविध जाती धर्माच्या मोर्चेकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांचा सरकारनं गांभीर्यानं विचार करावा असं मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. 60व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वाशिम इथं आयोजित मेळाव्यात ते काल बोलत होते. सध्या निघत असलेल्या विविध जाती धर्माच्या मोर्चांमध्ये सत्तेत सहभागी असलेले राज्यकर्तेही सहभागी होत असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. नक्षलवाद निष्फळ ठरत असून नक्षलवादाला चळवळ म्हणणाऱ्यांनी यातून बाहेर पडून मुख्य प्रवाहात यावं असं आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलं. गडचिरोलीमधल्या अहेरी इथं प्राणहिता पोलीस अधीक्षक कार्यालय आणि आदर्श मित्रमंडळ यांच्यासह इतर सामाजिक संस्थांच्या वतीनं आयोजित अग्निपंख या कार्यक्रमात ते काल बोलत होते. नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी संरक्षण मंत्रालय सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन त्यांनी दिलं. अग्निपंखसारख्या उपक्रमातून नक्षलपीडितांच्या कुटुंबाला रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टिकोनातून केलेली मदत अधिक मोलाची आहे असं अहिर म्हणाले. गडचिरोलीची नक्षलवाद ही ओळख आता बदलली पाहिजे. पोलीस दल आपलं काम करतच आहे, नागरिकांनीही आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे असं प्रतिपादन गडचिरोलीचे पालकमंत्री राजे अमरीशराव अत्राम यांनी केलं. 2016-17 या कापूस हंगामासाठी कापूस सल्लागार मंडळाची पहिली बैठक काल मुंबईत झाली. केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त कविता गुप्ता बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. केंद्र तसंच राज्यांचे प्रतिनिधी, वस्त्रोद्योग, कापूस व्यापार, जिनिंग अशा क्षेत्रांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत कापसाचं राज्यस्तरीय क्षेत्र, उत्पादन, आयात निर्यात तसंच कापसाच्या वापराबाबत चर्चा झाली. मुंबईत काल सद्गुरू मंगेशदा क्रिया योग फाउंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या क्रियाशील विश्व पुरस्कारांचं वितरण झालं. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात दिलेल्या योगदानाबद्दल पंडित तुळशीदास बोरकर यांना यावेळी गौरवण्यात आलं. संगीतकार अशोक पत्की कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी स्वरानंद हा संगीतमय कार्यक्रम सादर करण्यात आला.
रास्ताभाव धान्य दुकानदारांची मागणी लक्षात घेऊन खुल्या बाजारातल्या रवा, मैदा, चणापीठ, भाजीपाला या 4 वस्तूंची विक्री रास्ताभाव धान्य दुकानातून करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यामुळे रेशन दुकानदारांवर लाभार्थ्यांना मिळणाऱ्या धान्य वितरणात कोणताही परिणाम होणार नाही. त्या धान्यांचं नियमितपणे वितरण होईल. अन्न नागरी पुरवठा विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. रास्ताभाव धान्य दुकानातून फक्त रास्ताभाव धान्य विकणं परवडणारं नाही, त्यामुळे इतर वस्तूही विकण्याची परवानगी देण्याची मागणी रेशन दुकानदारांकडून होत होती. या मागणीचा विचार करून वरील 4 वस्तूंची विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील बातम्यांकडे वळण्यापूर्वी सह्याद्री वृत्तवाहिनीच्या विभागासाठी स्ट्रिंगरची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. सर्वत्र दिवाळी सणाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. रंगीबेरंगी कंदील, आकर्षक दिव्यांच्या रोषणाईनं बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. डाऊन सिंड्रोम या मानसिक आजारानं ग्रस्त असलेल्या मुलांनीही दिवाळी सणाच्या स्वागतासाठी तयारी सुरू केली आहे. ओम क्रिएशन ट्रस्ट या सामाजिक संस्थेत ही मुलं दिवाळीसाठी खास चॉकलेट्स आणि मातीचे दिवे तयार करतायत. For Diwali, for making chocolate. Happy Diwali and Happy New Year. हम लोग दिवाली के लिए बना रहे हैं और ऐसा सब सेल होता है, अलग अलग कलर से सब बनाते हैं हम लोग और अच्छा लगता है पेंट करने के लिए. यही टाइम वक्त है जहां हम गुड सेल्स कर सकेंगे ताकि ये बच्चों को हम सपोर्ट करके उनको स्टाइपेंड दे पाए. दैट इज आवर मेन मोटो कि उनको जॉब मिले. हिंगोली इथल्या संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर आयोजित 23व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धांचा समारोप आणि बक्षीस समारंभ काल झाला. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यावेळी उपस्थित होते. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात पोलिसांनी खिलाडू वृत्तीनं जगावं, त्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहतं असं प्रसाद यांनी सांगितलं. या स्पर्धांमध्ये एकूण 430 खेळाडू सहभागी झाले होते. हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, खो खो, कबड्डी अशा विविध स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. नांदेड जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद तसंच महिला सर्वसाधारण विजेतेपदही मिळालं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या वतीनं पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेला काल लातूरमध्ये सुरुवात झाली. आमदार अमित देशमुख यावेळी उपस्थित होते. कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर भारतीय बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप गंधे आणि दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या स्पर्धेत राज्यासह गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यातल्या 46 विद्यापीठातले 700 खेळाडू सहभागी झाले आहेत.
न्यूझीलंड विरुद्धच्या मर्यादित षटकांच्या उर्वरित 2 क्रिकेट सामन्यांसाठी भारतानं आधीच्या 3 सामन्यांचा संघच कायम ठेवला आहे. भारतानं सध्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली असून चौथा सामना उद्या रांची इथं तर शेवटचा सामना विशाखापट्टणम इथं शनिवारी होणार आहे. हवामानाची स्थिती जाणून घेऊयात. येत्या 24 तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. क्रीडा बातम्या आणि हवामान जाणून घेतलं. आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाकिस्तानात क्वेट्टा इथल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रावर दहशतवादी हल्ला, 60हून अधिक जण ठार. मुस्लिम महिलांना समान अधिकार मिळण्याच्या दृष्टीनं त्रिवार तलाकच्या मुद्द्याला राजकीय रंग नको, पंतप्रधानांचं आवाहन. विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महानगरपालिकेच्या सिटी ट्रान्सफॉर्मेशन सेंटरचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. कुपोषण निर्मूलनासाठी 5 मंत्री आणि सचिवांचा समावेश असलेल्या कृती दलाची स्थापना. जीएसटीची अंमलबजावणी करताना बँक, विमा आणि शिपिंग क्षेत्राला येणाऱ्या अडचणी वस्तू आणि सेवा कर परिषदेसमोर मांडण्याचं वित्तमंत्री मुनगंटीवार यांचं आश्वासन. राज्यातल्या सामाजिक ऐक्याच्या दृष्टिकोनातून विविध जाती धर्मांच्या मोर्चेकरांच्या न्याय्य मागण्यांचा सरकारनं गांभीर्यानं विचार करावा असं प्रकाश आंबेडकर यांचं प्रतिपादन. आणि नक्षलवादाला चळवळ म्हणणाऱ्यांनी यातून बाहेर पडून मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचं आवाहन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.